पावसाळ्याचे दिवस सुरू होते. गावातल्या छोट्याशा घराच्या टपऱ्यावर पावसाचे थेंब सतत पडत होते. त्या घरात आरव आणि त्याची आई राहत होती. घर साधंसं होतं. जुनं कपाट, एक पंखा, छोटंसं स्वयंपाकघर. पण त्या घरात आईचं प्रेम भरपूर होतं. आरव 10वी शिकत होता. अभ्यासात हुशार होता. पण गेल्या काही महिन्यांपासून तो खूप बदलला होता. त्याच्या मित्रांकडे महागडे फोन, ब्रँडेड शूज आणि स्टायलिश कपडे पाहून त्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागलं होतं. त्याचे बाबा काही वर्षांपूर्वी आजारी पडले होते. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी आईवर आली होती. ती दिवसभर शिवणकाम करायची. रात्री उशिरापर्यंत मशीनचा आवाज घरात घुमत असायचा. पण आरवला ते दिसत नव्हतं. एक दिवस शाळेत सगळे मदर्स डे बद्दल बोलत होते. कोणी म्हणे मी माझ्या आईला स्मार्ट वॉच देणार, तर कोणी मोठा केक ऑर्डर केला, कोणी आईला डिनरला घेऊन जाणार होते. पण आरव शांत होता. त्याच्या खिशात फक्त 20 रुपये होते. घरी आल्यावर तो चिडून म्हणाला, आई आपल्या घरी सगळं इतकं साधं का आहे? माझ्याकडे काहीच चांगलं नाही. आई काहीच बोलली नाही. ती फक्त हसली आणि म्हणाली, एक दिवस सगळं चांगलं होईल बाळा. पण तिच्या डोळ्यातलं पाणी आरवला दिसलं नाही. एके दिवशी आई बाजारात गेली होती. आरव अभ्यास करताना कंटाळला आणि कपाटात काहीतरी शोधू लागला. कपाटात त्याला आईचा जुना फोन सापडला. फोनची स्क्रीन तुटलेली होती आणि बॅटरी पण जवळजवळ संपलेली. उत्सुकतेने त्याने फोन चालू केला. फोनमध्ये फार काही नव्हतं. काही फोटो, शिवणकाम आणि एक व्हिडिओ. आरवने व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओ रात्रीचा होता. आई मशीन समोर बसून शिवणकाम करत होती. वेळ होती रात्री 2 वाजताची. तिचे डोळे लाल झालेले होते. हात थकलेले होते. पण ती कॅमेऱ्याकडे पाहून हळू आवाजात बोलत होती, आज खूप थकवा आलाय, पण अजून 2 ड्रेस शिवले तर आरवच्या फीचे पैसे पूर्ण होतील. माझा मुलगा मोठा होईल. त्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे मला. त्याला कधी गरीब वाटू देणार नाही. आरवचे डोळे पाणवले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, आईने गेल्या 2 वर्षात स्वतःसाठी काहीच घेतलं नव्हतं. नवीन चप्पल नाही, नवीन साडी नाही, सगळं फक्त त्याच्यासाठी. त्या रात्री आरव झोपू शकला नाही. त्याला वाईट वाटत होते. मदर्स डेच्या सकाळी आई नेहमीप्रमाणे कामाला बसली होती. तेवढ्यात आरव तिच्या समोर आला. त्याच्या हातात एक छोटंसं कार्ड होतं. ते कार्ड त्याने स्वतः बनवलं होतं. त्यावर लिहिलं होतं, आई मला वाटायचं तू मला काहीच देऊ शकत नाहीस, पण तू तर तुझं संपूर्ण आयुष्यच मला दिलंस. हॅप्पी मदर्स डे. आईच्या डोळ्यात पाणी आले. आईने त्याला मिठी मारली. त्या छोट्याशा घरात त्या दिवशी खूप श्रीमंती होती, कारण तिथे पैसा नव्हता, पण आईचं निस्वार्थ प्रेम होतं. बोध. आई आपल्या मुलांसाठी स्वतःचे स्वप्न, आराम आणि आनंदही त्यागते. तिचं प्रेम हे जगातलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. म्हणून तिला कधी दुखवू नका. ही गोष्ट कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.